विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. फिजिक्सचा पेपर झालेला आहे. मला फक्त तुम्हाला काही गोष्टी दाखवायच्यात, मग आपण निष्कर्ष काढूया. पेपर सोपा आहे का अवघड आहे आणि पुढे काय करायचंय ते. तर हाताच्या बोटावर मोजणे की किती मुलं आहेत, की ज्यांना पैकीच्या पैकी मार्क पडणार आहेत, खुश आहेत ते. पण जास्तीत जास्त मुलं फिजिक्सच्या पेपर नंतर नाराज असतात, की केलेलं काहीच आलं नाही, सगळे प्रश्न वेगळे आले. पण थांबा, मला तुम्हाला दाखवायचा हाच तुमचा पेपर आहे. मेकॅनिकल इक्विलिब्रियम, केमिकल इक्विलिब्रियम, थर्मल इक्विलिब्रियम, थर्मोच्या 3 डेफिनेशन पी-वाय-क्यू रिपीटेड आहेत. मुलांनी केलंय हे लक्षात घ्या. मॅग्नेटायझेशन, एसआय युनिटरी डायमेन्शन अतिशय सोपं आहे. व्हॉट इस द रिलेशन बिटवीन परमियाबिलिटी आणि ससेप्टिबिलिटी फॉर्म्युला लिहायचं आहे. 3 6 मार्क इम्पोर्टंटच आहेत. मी तुम्हाला सांगतो, नीट लक्ष द्या. आता हे मला पीडीएफ जस्ट आता एका मुलांना पाठवलंय बरं का, लक्षात घ्या. न्यूमेरिकल सोपे होते, पण आपण न्यूमेरिकल वर्षभर केले नाहीत. लॅप्लास लॉ ऑफ स्फेरिकल मेम्ब्रेन 4 मार्काला आहे. आपल्या प्लेलिस्टमध्ये हा विथ प्रूफ 12 मिनिटाचा फक्त व्हिडिओ आहे. म्हणजे जवळ-जवळ झाली किती 10 मार्काचा अटेम्प्ट झाला, लक्षात घ्या 10 मार्क. मॅक्सिमम सेफ्टी स्पीड हे अतिशय सोपं आहे. थर्ड हॉरिझॉन्टल रोड आणि मोमेंट ऑफ इनर्शियाचं न्यूमेरिकल लक्षात घ्या. मोमेंट ऑफ इनर्शिया न्यूमेरिकल फॉर्म्युलेच केले नाहीत ना, त्यामुळे अवघड जाते. पण जाऊ दे, हे 2 मार्क झाले. 12 मार्क झालं. आर-टी मधलं रिलेशन केटीजी मध्ये आपण घेतलं होतं, लक्षात घ्या. आणि सांगतो केटीजी मधला अतिशय महत्वाचं आहे ते. पुन्हा 2 मार्क. सेल्फ इंडक्टन्स, म्युच्युअल इंडक्टन्स. मी तुम्हाला सांगतो एनालिटिकल मेथड, फ्रिंज विड्थ म्हणजे जिओमेट्री ऑफ डबल स्लिट एक्सपेरिमेंट सांगेल तुम्हाला, फक्त वापरायचं होतं तिथं. म्हणजे सेक्शन डी मध्ये आणि सेक्शन सी मध्ये जास्त नाहीये. 10 ते 15 मार्काचा अटेम्प्ट होतोय. हो, त्याच्यामुळे भीती वाटते. अरे पण 2 सेक्शन मध्ये 15 मार्काचा जरी अटेम्प्ट असेल, तर माझं ऐकायचं की तो ठीक आहे. ठीक आहे. केमिस्ट्रीला सुरुवात करायची आहे लगेच 1 तासात, अर्ध्या पाऊण तासात ह्यातून बाहेर पडून. सेक्शन बी मध्ये काय असतं का? सेक्शन बी मध्ये फोटो हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन होता का नाही सांगा? मी तुम्हाला डिस्टिंग्विशन स्टार्टला सांगितलं होतं, फ्री व्हायब्रेशन, फोर्स व्हायब्रेशन करा. ओके. फोर्स व्हायब्रेशन, रेझोनन्स आणि त्यानंतर तिसरा प्रश्न होता हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन. सांगतो ट्रायोड सांवर्ट लॉ. लॉ आलेतच लक्षात घ्या. आता इथं जरा गडबड झाली, लक्षात घ्या तुमच्याकडून. हे काय आले? ड्रॉ रे डायग्राम. अरे होती रे डायग्राम, होती. डायग्रामच्या वे ऑप्टिक्स मध्ये डायग्रामच करायच्या होत्या. स्फेरिकल वेव्हफ्रंट, प्लेन वेव्हफ्रंट तुम्ही काढून बघा तो. आता सोर्सेस ऑफ एरर. मी करंट इलेक्ट्रिसिटीचा तुम्ही पीवाय तो व्हिडिओ बघितला. व्हिडिओ आहेत सगळे, लक्षात घ्या. त्यात मी सांगितलं एरर कशा आहेत आणि कशा मिनिमाइज करायच्या. 2 मार्क हे हातातले म्हणूया आपण. तर सेक्शन ए, ओके, माझ्याकडून एक फोटो थांबा. सेक्शन ए चा फोटो एक नाही आहे माझ्याकडे, लक्षात घ्या. ओके, मी तो लगेच हे करतो किंवा मी माझ्या फोन मध्ये बघतो, लक्षात घ्या. ओके. आता सेक्शन ए मध्ये ना व्हीएसए असतात, लक्षात घ्या. मग या व्हीएसए मध्ये म्हणूया आपण काय आलं होतं बघूया आपण. ओके. कसं आहे क्लिअरली मी सांगतो. क्लिअरली शांतपणे लक्ष द्या बरं का बाळांनो, शांतपणे. इथं तणाव घेऊच नका तुम्ही. तुम्ही बऱ्यापैकी पेपर अटेम्प्ट केलेला आहे. बऱ्यापैकी. आता सेक्शन ए मी तुम्हाला सांगतो. नेम द इन्स्ट्रुमेंट फॉर मेजरमेंट ऑफ ईएमएफ ऑफ अ सेल. इन्स्ट्रुमेंटचं नाव लिहायचंय. ईएमएफ पोटॅन्शियल डिफरन्स नाही, ईएमएफ म्हणतायत. पोटॅन्शिओमीटर पाहिजे, तर लक्षात घ्या. आता तुम्हाला सांगतो इथं प्रॉपर्टी ऑफ द मॅग्नेट इज युज्ड इन द नेव्हिगेशन. सोपं आहे. आता व्हॉट इज बीटा प्लस डीक्यू? अरे डिफाईन सेकंड्स पेंड्युलम. माझ्या ऑफलाईन क्लासमध्ये ना 100 वेळा ही विचारली असेल डेफिनेशन. सगळ्या मुलांना येते. कच्च्यातल्या कच्च्या मुलं ते. सिंपल पेंड्युलम हॅव्हिंग पिरियड टाइम 2 सेकंड इज नोन एज सेकंड्स पेंड्युलम म्हणूया आपण. आता एमसीक्यू जरा बघूया रे. हे काय होतंय, एमसीक्यूनच तुम्हाला टेन्शन दिले, मला माहिती आहे. एमसीक्यूनच पहिलीच एमसीक्यू डेंजरस, दुसरी डेंजरस, तिसरी डेंजरस, सगळ्या डेंजरस काय सगळं काही न केलेलं चाललं असं वाटतंय. अरे पण पिरियॉडिक टाइम ऑफ कोनिकल पेंडुलम दिलेला आहे, लक्षात घ्या. आणि त्याच्या खाली लक्षात घ्या ज्या होत जाऊ दे एक एमसीक्यू. अ प्रोसेस इन विच हीट इज नायदर ऍब्सॉर्ब किंवा नाही रिप्लेस्ड. डायबेटिक मध्ये हीट एंटर येत नाही किंवा बाहेर पडत नाही. मग आता माझं फायनल कन्क्लुजन ऐका. माझं फायनल कन्क्लुजन नीट लक्ष द्या. 70 मार्काच्या पेपरमध्ये एमसीक्यू सोडून तुम्ही जर 20 प्लस अटेम्प्ट करत असाल, तरी देखील चांगला स्कोर आहे. एमसीक्यू सगळा तुमचा 70 पैकी 20 जरी पडले, तरी 100 पैकी तुमचा स्कोर 50 टू 60 मध्ये असेल ना, तर या पेपरसाठी तो चांगला आहे. मला माहिती आहे मुलं शॉक मध्ये असणार आहेत. कसले प्रश्न आले. डिस्टिंग्विश आलं का? आलं. डायग्राम आल्या का?
आली डायग्राम. लॉज आलेत का? आलेत. न्यूमेरिकल पॉवरचं होतं. तुम्ही जर आपल्या न्यूमेरिकल बॅचमधले पहिले 2 व्हिडिओ बघितले असते, तर पॉवरचा फॉर्म्युला टॉर्क इंटू ओमेगा. ओमेगाचा फॉर्म्युला 2 पाय एन. अरे थोडंसं लक्षात दिलं ना, थोडंसं बाळांनो, न्यूमेरिकल थोडे जर तुम्ही केले असते, तर अजून तुमचे मार्क वाढले. अरे हे बघ, वर्क डन. एकदम सिंपल केमिस्ट्री मधलंच आहे. एमीटर टू व्होल्ट हाऊ विल यू कन्व्हर्ट गॅलोमीटर टू एमीटर केलं असतं, तर हे न्यूमेरिकल जमलं असतं. पण विथआऊट न्यूमेरिकल अरे इथं आहे ना फुल वेव्ह रेक्टिफायर. म्हणजे हे पण तुम्ही केलं असणार आहे. नक्कीच फुल वेव्ह कारण सेमी कंडक्टरमध्ये आपण लॉजिक गेट केलं होतं आणि फुल वेव्ह, हाल्फ वेव्ह रेक्टिफायर 2च गोष्टी सांगितल्या होत्या मी आणि बाकीचे डायग्राम करा म्हटलं तुम्हाला लक्षात घ्या. हे मॅग्नेटायझेशन आपण सांगितलेलंच आहे. आता समजून घ्या पिरियड ऑफ द बार मॅग्नेट 2 टॉपिकमध्ये होतं. सिलेक्शनमध्ये पण होतं आणि इथं पण दोन्ही ठिकाणी दिलं होतं. पण मला माहिती आहे रे पेपर बघितले की काय कुणास ठाऊक भीती वाटते. अरे, अरे, अरे! इथं बघा हा आहे स्टोक्स लॉ. स्टोक्स लॉ वरचं न्यूमेरिकल आलेलं आहे. द्या इकडे पेपर. हां, ऑफलाईनचा मुलाकडून मला पेपर आता जस्ट मिळालाय. अगोदर मी WhatsAppला गेला होता. ठीक आहे, तुम्ही जावा आवरा. आता शांतपणे मी सांगतो, पेपरकडं बघितल्या-बघितल्या अशी भीती वाटते ना, पण तसं नव्हतंच म्हणूया आपण. 20-30 मार्काचा अटेम्प्ट देखील ठीक आहे, कारण व्ही-एस-ए हे वेगळे प्रश्न मी मान्य करतो. थोडेफार वेगळे आहेत. वेगळं तेच ना, इन्स्ट्रुमेंट विचारलंय, बीटा प्लस डीके विचारलंय. द टेन्शन इन द इन्क्रीज बाय 21% म्हणलंय ना, इनिशियल फ्रिक्वेन्सी म्हणलेलं आहे. हे थोडंसं अवघड जाणार आहे मुलांना बरं का. पण मी क्लिअरली सांगतो, पेपर थोडासा टफ साइडकडे जातोय. आई शप्पथ! एव्हरेज कायनेटिक एनर्जी विचारले रे. न्यूमेरिकलच सोपे आहेत रे. पण आता वर्षभर केले नाही, तेव्हा फायनल मोमेंटला हे करावं लागलं. बरं डेफिनिशन ठरल्याप्रमाणे 3 आल्यात इक्विलिब्रियमच्या. ओके. मॅग्नेटायझेशन ते 2 मार्क 5 मार्काचे झाले डेफिनिशन्स म्हणूया आपण. म्हणजे डेफिनिशन्स मी तुम्हाला सांगतो भरपूर आहेत का? सेल्फ इंडक्टन्स, म्युच्युअल इंडक्टन्स आहेच ना. 7-8 मार्क झाले लक्षात घ्या. आणि हे जे आहेत ना रिलेशन हे करायचे कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन वगैरे, तसं डेफिनिशन वरतीच बेस्ड आहे लक्षात घ्या. म्हणजे व्हॉट आर एडी करंट आहेच की डेफिनेशन म्हणजे 10 मार्काच्या डेफिनेशन्स आहेत. पण परीक्षेत आठवलंच नाही असं होत असतं बऱ्याच मुलांचं. तर मी प्रॅक्टिकली सांगितलंय. मी ठीक आहे, मी समाधानी आहे. बास एवढा स्कोर होत असेल तर ठीक आहे. काही मला प्रॉब्लेम वाटत नाहीये. कारण तुम्हाला थोडासा वेळ देतोय मी अर्ध्या पाऊण तासाचा. 3:30 ला तयार राहा. केमिस्ट्रीचा अभ्यास करायचा आपल्याला. ऑल द बेस्ट.